नमस्कार मित्रांनो, पुढील भागामध्ये पारू आणि आदित्य एकमेकात मग्न झालेले असतात। तेवढ्यात प्रीतू मोबाईलची बॅटरी लावतो आणि म्हणतो, तुम्ही सगळे ठीक आहात ना? पारू म्हणते, तुम्ही सगळ्यांनी थांबा, मी तुमच्या झोपायची सोय करते। ते आता गोठ्यातील चारा घेते आणि एकमेकावर टाकते आणि त्यावर एक मस्त कपडा टाकते। प्रीतू म्हणतो, वा पारू, हे तर आपल्या घरच्या बेडपेक्षा पण भारी आहे। दिशा म्हणते, इथं झोपायचं? माय फूट। प्रीतू म्हणतो, अगं किर्लोस्कर कंपनीचा CEO तो इथे झोपतोय। आता प्रीतू झोपून म्हणतो, पारू भारी बनवलं सा। गणी म्हणतो, आमची तायडी आहेच हुशार, पण तायडे आता पोटाचं काय करायचे? कावळे कावकाव करतायत। पारू म्हणते, गणी मी जे घरून खायला आणलं होतं तू ते एकट्यानेच संपवलं। गणी म्हणतो, नाही या तायडे, त्या दिशा मॅडमने नको नको म्हणता बकाबक खाल्लं। पारू म्हणते, गणी असं नाही बोलायचं। आदित्य म्हणतो, मी जातो आणि मॅनेजरला विचारतो, त्यांच्या हॉटेलमध्ये खायला नक्कीच असेल। पारू म्हणते, नाही नाही आदित्य सर, तुम्ही नका जाऊ, मी जाते। ती जाते आणि म्हणते, दादा काही खायला मिळेल का? मॅनेजर म्हणतात, सगळे आचारी पण घरी गेले आणि भाज्या पण संपल्या। पारू म्हणते, नाही नाही, मी असं सगळ्यांना उपाशी नाही ठेवू शकत। तुमच्याकडे जे काही असेल ना ते घेऊन या, मी स्वयंपाक बनवते। ते म्हणतात, ठीक आहे। मॅनेजर जातो, एक डब्बा आणि अजून काहीतरी घेऊन येतो। पारू घेत म्हणते, हे तर लई झालं, चला मी स्वयंपाक बनवते। दादा तुम्ही पण या जेवायला? तो नको ताई, मी घरून डब्बा आणला होता, मी जेवतो, तुम्हालाच काही हवं असेल तर सांगा। दिशा गाडीमध्ये बसलेली असते आणि म्हणते, अरे यार कुठे फसले मी? मला वाटत होतं त्या स्टुपिड प्रीतमसोबत वेळ घालवायला मिळेल, पण घडलं भलतंच। ती स्टुपिड पारू काय म्हणे, तर आम्हाला जागा दाखवा। काय गरज होती बोलायची? पुढे एखादं हॉटेल मिळालंच असतं। आता तिचा संताप होत असतो। इकडे पारू चूल मांडते आणि स्वयंपाकाला लागते। आदित्य म्हणतो, पारू अगं तू हे काय करतेस? पारू म्हणते, आदित्य सर सगळ्यांना भूक लागली असेल ना, स्वयंपाक करते। तो अगं त्या हॉटेलमध्ये मिळेल ना जेवण? ती म्हणते, आदित्य सर मी गेले होते, पण ते म्हणाले सगळं जेवण संपलं। आदित्य म्हणतो, अगं हे तू कसं आता? पारू म्हणते, आदित्य सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला सवय आहे जेवण बनवायची। आता बघा मी तुमच्या सगळ्यांसाठी मस्त जेवण बनवते। आदित्य म्हणतो, ठीक आहे आता काय? तेवढ्यात चुलीचं काहीतरी उडतं आणि पारूच्या डोळ्यात जातं। ती डोळं झाकते। आदित्य म्हणतो, पारू काय झालं? बघू दे मला डोळा। आता तो पारूच्या डोळ्यामध्ये फुंकर घालतो आणि सारखं त्या डोळ्यामध्ये बघत असतो, कारण तसे डोळे त्याने पहिले पण बघितलेले असतात। ती म्हणते, आदित्य सर आता तो भानावर येतो। आता जेवण तयार होतं। पारू सगळ्यांना आवाज देते। इकडे दिशा गाडीमध्ये असते। अचानक कुणीतरी येतं आणि काचीवर टकटक करत असतं। आता दिशा घाबरते आणि म्हणते, कोण आहे कोण आहे? कुणी न बोलल्यामुळे ती जास्तच घाबरते। तेवढ्यात पारू म्हणते, दिशा मॅडम। ती दार उघडून म्हणते, तू वेडीस का गं? मला घाबरवण्यासाठी आली ना? तुला बघायचं होतं ना मी किती घाबरते? पारू म्हणते, दिशा मॅडम अहो हे काय बोलता? मी तर तुम्हाला जेवायला बोलवायला आले होते। दिशा विचार करते, जाऊ का ह्या मोलकरणीसोबत? तशी पण मला खूप भूक लागली आहे आणि इथे भीती पण वाटते। तिकडे जेवायला गेले ना त्याच नादामध्ये तिकडेच झोपेल। ती पारूला म्हणते, ठीक आहे हात दे। आता जेवणासाठी सगळे गोळा होतात। तेवढ्यात गणी येतो आणि म्हणतो, तायडे हे घे। आदित्य म्हणतो, हे काय? पारू म्हणते, जेवणासाठी पानं। प्रीतू म्हणतो, पारू तू कमाल आहेस हा। पारू सगळ्यांना पानं देते। दिशा म्हणते, वाटी? पारू म्हणते, एक मिनटा, त्याच पानांची ती वाटी बनवते। हे तर आदित्य आणि प्रीतू अगदी कौतुकाने बघत असतात। दिशा म्हणते, चमचा? आता प्रीतू तिची चांगलीच उडवतो, पण पारू म्हणते, एक मिनटा, आणि त्याच पानांचा ती चमचा बनवते। दिशा म्हणते, हे काय एवढा मोठा चमचा? याने काय पोळी भाजी खाऊ का? येऊ, मला नाही जमणार अशा प्लेट्समध्ये जेवायला। तेवढ्यात प्रीतू घास घेऊन म्हणतो, पारू काय जेवण बनवलं तू? 5 स्टार हॉटेलच्या तोंडात मारशील असं जेवण बनवलं तू। आदित्य खाऊन म्हणतो, लवली, वा। प्रीतू म्हणतो, पारू दिशाला नको आहे ताट, तू घे। पारू म्हणते, प्रीतम सर अहो काय बोलताय तुम्ही? मला नको आहे, तुम्ही खावा। दिशा मॅडम तुम्ही खावा। गणी म्हणतो, आदित्य सर अशी भाकरी कुस्करून खावा म्हणजे पोट भरतंय। आदित्य भाकरी चुरत म्हणतो, हे असं? तो आता काला करतो, एक घास खाऊन म्हणतो, पारू तू पण बस ना जेवायला। प्रीतू म्हणतो, थँक्यू सो मच। सगळे एवढं कौतुक करत असतात की दिशा एक घास घेते।
तिला एवढं जेवण आवडतं की ती पटापट खात असते आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल येतं. ते बघून पारू पण स्माईल करते. आता सगळे झोपी जातात, पण आदित्यला मात्र कसली तरी आहट जाणवते. तो उठून सगळीकडे बघतो, पण कुणीच नसतं. तो पुन्हा झोपून घेतो. सकाळी सगळे गाडीमध्ये बॅगा ठेवत असतात. तेवढ्यात मॅनेजर म्हणतो, सॉरी सर, मी रात्री तुमची काहीच सोय करू शकलो नाही. आदित्य म्हणतो, इट्स ओके, तुम्ही जी काही व्यवस्था केली ना त्याबद्दल थँक्यू. मॅनेजर म्हणतो, मी जाऊन बघितलं, ह्या मॅडमनी जागा खूप छान केली. ह्या ज्या घरात जातील ना त्या घराचं सोनंच करतील. आणि एक महत्त्वाचं, ह्या पुढे जाताना अगदी जपून जा आणि वाटेत काही झालं ना तरी गाडी थांबू नका. प्रीतू म्हणतो, दादा चल. आता गाडी निघते. एका सुनसान रस्त्यावरून गाडी जात असते. तेवढ्यात गाडीच्या काचीवर अंडी येऊन पडतात. प्रीतू म्हणतो, हे काय? आदित्य म्हणतो, प्रीतू वायपर चालू करू नको, पूर्ण काचेवर पसरेल. गणी म्हणतो, तायडे हे काय होतंय? मला लय भीती वाटतेय. पारू म्हणते, गणी तू घाबरू नको. अरे काचेवरती काहीतरी घाण पडलीये. प्रीतू म्हणतो, ही घाण पडली नाहीये, कुणीतरी मुद्दाम केलंय. दिशा म्हणते, मला हे खूप डेंजर वाटतंय, आपण थांबायला नको, लगेच चला. प्रीतू म्हणतो, ते कळतंय आम्हाला, पण हे साफ केल्याशिवाय पुढे कसं जायचंय? आदित्य म्हणतो, कुणी पॅनिक होऊ नका आणि गाडीच्या खाली कुणीच उतरू नका. आदित्य सीट बेल्ट काढायला लागतो. पारू म्हणते, आदित्य सर तुम्ही नका उतरू, मी उतरते. कसं आहे ना, मुलगी बघून कुणी समोर येणार नाही. दिशा म्हणते, स्टुपिड, अक्कल आहे का तुला? तू अजिबात खाली उतरायचं नाही. चालली मोठी हिरोईन बनायला. आता सगळेच एकमेकाला अडवतात. प्रीतू म्हणतो, दादा तू नाही खाली उतरायचं, तुला काहीही व्हायला नकोय. प्रीतू खाली उतरतो आणि इकडे तिकडे बघतो आणि काच पुसायला लागतो. तेवढ्यात एक दगड येतो आणि त्याच्या डोक्यात पडतो. तो खाली पडायला लागतो. तेवढ्यात आदित्य जातो आणि त्याला सावरतो. त्याच्या मागे पारू पण जाते. दिशा गाडीत लपायला लागते. गणी म्हणतो, ओ तुम्ही जावा ना खाली. तिथे लिलीपूट, मी का जाऊ खाली? तर ओ प्रीतम सरांसोबत तुमचंच लग्न होणार आहे ना, तुम्हीच जायला पाहिजे, ते पडलेत ना खाली. ती लिलीपूट, चुप, जास्त शहाणा बनायला जाऊ नको हा. आता सगळेजण पटापट गाडीत बसत असतात. आदित्य आणि प्रीतम बसतो, पण पारू बसायला लागते. तेवढ्यात एक दरोडेखोर येतो आणि तिच्या गळ्यावर हत्यार ठेवतो. आता पारू मोठ्याने ओरडते, आदित्य सर. गणी म्हणतो, तायडे. दिशा म्हणते, ओ माय गॉड. आता बरेच जण पळत येतात आणि सगळ्यांनाच गाडीच्या खाली काढतात. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.